नमस्कार मित्रांनो. आपण टपरीवरती मित्रांना खूप वेळा भेटतो, त्यांच्याशी बोलतो आणि एकाच फील्डमध्ये जर आपण काम करत असू तर कामाबद्दल एकत्र काम करणं, ते आपल्याला आवडत्या कामक्षेत्रामध्ये एकत्र काम करणं हे एक आपलं स्वप्न असतं. मित्रावर कधीतरी एकत्र काम करूयात. तर तसंच स्वप्न खरं तर माझं होतं. अंकुर आणि मी मित्र गेली 8-1 वर्ष मित्र असू, पण कधी काम करायचा योग आला नाही. आपल्या या बिग क्लायमॅक्स स्टुडिओच्या समृद्ध हो या सेगमेंटमध्ये तुमचं सगळ्यांचं आणि अंकुर तुझं खूप खूप मी स्वागत करतो. मी अनिरुद्ध कुलकर्णी. समृद्ध या सेगमेंटमध्ये आज प्रोडक्शन डिझायनर म्हणून अंकुर आपल्याबरोबर आहे. अंकुरनी नुकतंच आता थांबायचं नाही या मराठी फिल्मचं प्रोडक्शन डिझाईन केलं आहे. त्याची छोटीशी ओळख सांगायची म्हणजे त्यांनी 12 वर्षाचा एक्सपिरियन्स या क्षेत्रामध्ये घेतलेला आहे आणि आत्तापर्यंत विविध ॲड्स, डॉक्युमेंटरीज, फिल्म्स, त्याच्यानंतर वेब शोज याच्यासाठी अंकुरनी प्रोडक्शन डिझायनर, आर्ट डिरेक्टर म्हणून काम केलं आहे. अगदी छोटीशी उदाहरणं द्यायची म्हणजे ऋतिक रोशनची HRX, त्याच्यानंतर कियारा अडवाणीची विमल ऑइलची ॲडव्हर्टिजमेंट असेल किंवा त्रिपाठी जे आहेत आपले पंकज त्रिपाठी त्यांची बासमती राईसची ॲड असेल किंवा शाहिद कपूरचा फर्जी जो आला होता त्याचा प्रोमो ह्याचं प्रोडक्शन डिझाईन असेल, अशी विविध आणि खूप सुंदर कामं ही अंकुरनी पडद्याच्या मागं केली आहेत. तर पडद्याच्यावरती काय पद्धतीने काम केलं जाते आपण बघतोच, पण पडद्याच्या मागं काय मेहनत घेतली जाते आणि कशा पद्धतीने ते रन केलं जातं हे आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि आता थांबायचं नाही ही जी 1 तारखेच्या मुहूर्तावरती, आपल्या कामगार दिनाच्या मुहूर्तावरती त्यांच्याबद्दलची फिल्म येते, मराठी फिल्म येते. आपला मित्र शिवराज वायचळ यांनी ती डिरेक्ट केली आणि त्याच कंपोमधल्या अंकुरनी ती प्रोडक्शन डिझाईन म्हणून पूर्ण एक्झिक्यूट केलेली आहे. तर पहिल्यांदा मला तोच प्रश्न तुला विचारायचा आहे. मला आम्हा सगळ्या प्रेक्षकांना तेच जाणून घ्यायचं आहे की या फिल्ममध्ये काय वेगळं असं तू आमच्या समोर घेऊन येणार आहेस की जेणेकरून आम्हाला थिएटरमध्ये बघताना ही फिल्म वाव हे फिलिंग ते येऊन जाईल. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू. तू मला समृद्ध हो या कार्यक्रमामध्ये बोलवलं त्याबद्दल. आणि आपली ही जी 7 वर्षापासून 8 वर्षापासून काम करायची इच्छा आहे ती आता फायनली कम्प्लीट झाली आहे. नाही, काम करायचं नक्की. हे इनफॉर्मल टॉक आहे, त्यामुळे काम नक्की करायचं आहे. लवकरच आपण काम करूया. कोल. सो मुव्हिंग की आपण आता थांबायचं नाही याचं प्रोडक्शन डिझाईन मी केलं आहे आणि शिवराज वायचळ यांनी ह्याला कम्प्लीट डायरेक्शन केलं आहे. ही फिल्म कालच रिलीज झाली आणि कालच्या ह्याच्याने आम्हाला प्रतिसाद खूप चांगलाच मिळाला, जेवढं आम्हाला आता दिसतंय. बरोबर. आणि सगळीकडे चर्चा होते आहे या फिल्मची. तर थोडक्यात सांगायचं काय, सगळ्यांनी बघितलं असेल पण ही जी स्टोरी आहे ही BMCच्या वर्करवरती आहे. ते 10th बोर्ड अपियर करतात आणि कसं त्यांना काय काय प्रॉब्लेम्स येतात, ते कसे फेस करतात, ते त्याला ओव्हर करून मग ते कसे अपियर होतात त्याला आणि शेवटी जो रिझल्ट येतो तर तो कसा वाव डिफाईन होतं हे त्यांना तर मूवीमध्ये पूर्ण समजूनच येईल. आम्ही जेव्हा ते मूवी बघायला तेव्हा त्यांना कळूनच येईल. बरोबर. बट आत्ता आपण हळूहळू जर असं उलगडत गेलो तर त्याच्या मागच्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आम्ही डिझायनिंग करताना विचार केल्या, त्यांच्या गमती जमती या अशा म्हणजे आहे. एक टीम म्हणून काम करणं, जेव्हा आपले फ्रेंड्स आधी जे आपल्यासोबत नाटकं करतात ते आता डायरेक्टर म्हणून आपल्यासोबत असतात, तेव्हा आपण एक काहीतरी मॅनिफेस्ट करतो, यार आपण ना फिल्म करू, आपण ना हे करू. आणि ते तेव्हा बोललेली गोष्ट आता जेव्हा ॲक्च्युअल स्वरूपात समोर येते ते वेगळीच फिलिंग असते. म्हणजे शिवराजी जेव्हा मला फोन केला होता की यार ही फिल्म करायची आहे आणि तेव्हा माझं असं झालं की येस लेट्स डू. पण माझा मोस्टली बॅकग्राऊंड ॲडमधलं असल्यामुळे त्यांचं असं होतं की या फिल्मला एक काय म्हणू शकतो एकदम बजेट वाईज त्याला फिट करणं किंवा त्याचं लुक अँड फील त्याचं डिझाईन करणं, हे सगळे आमची ब्रीफिंग जेव्हा झाली तेव्हा शिवराज वाजलाय की बघ होऊन जाईल, एवढं काही हे नाही आहे. बट ते स्टार्ट करणं वॉज अ टास्क की येस लेट स्टार्ट. हे इतक्या वर्षापासून फक्त आपण बोलतोच आहे, हे करतोय आणि सडनली आता त्या याला आलोय की ही काल फिल्म रिलीज झाली आणि येस वी आर सो मच ब्लेस्ड आणि थँकफुल फॉर दॅट. म्हणजे तू नेहमी कॅमेऱ्याच्या मागे काम करतोस, पण फिल्म एवढ्या मोठ्या थिएटरवरती आपलं स्वतःचं काम बघणं आणि ॲडमध्ये स्वरूपात ह्यातला डिफरन्स तू कसा आणि त्याचा फिलिंग कसं आहे मुळात तुला?
सी ॲड्सचं कसं असतं 30 सेकंड 15 सेकंड या याच्यामध्ये ॲड्स येऊन चालल्या जातात. बरोबर. नो डाऊट काही ॲड्स आहेत माझ्या ज्या लोकांना लक्षात राहतात की हां ही अंकुरनी केली आहे, की हां ही ॲड अशी झाली होती. पण फिल्म एक असा फॅक्टर आहे जो बँग ऑन तुमच्या नावावरती येतो. बरोबर. ॲडमध्ये नो डाऊट तुम्हाला पैसे खूप त्या एक फिल्मच्या ह्याच्याने जास्तीच असतात, बट नाव जे कोणाचं होईल ते फिल्ममुळे जास्ती वर येतं. ॲडमध्ये लगेच नाव येत नाही, कारण की दिवसांना एवढ्या ॲड जातात, कोणाला काही त्याच्याशी फरक नाही पडत की कोणी त्या कशा एक्झिक्यूट केल्या आहे. फिल्ममध्ये बघायचं गेलं तर डिटेलिंग काम आपण खूप करतो. म्हणजे एखादा कॅरेक्टर त्याचा पूर्ण अभ्यास की तो जर त्या फील्ड म्हणजे ते जे काही कॅरेक्टर्स आहे त्याच्यामधला तो सिनियर मेंबर आहे, त्याच्या खाली जे ज्युनियर आहे, तर यांच्या दोघांमध्येही आपल्याला डिफरन्स दाखवावं लागतं थ्रू प्रोडक्शन डिझाईन. त्याच्या गोष्टी काही, त्याच्या घरातल्या गोष्टी काही, जसा जो सिनियर असेल त्याच्या प्रॉप्स त्याच्या हातामध्ये असलेले वेगळे, तसंच जो त्याच्या ज्युनियर असेल त्याच्या हातामधल्या गोष्टी वेगळ्या. हे खूप डिटेलिंगमध्ये आपल्याला फिल्ममध्ये विचार करावा लागतो. सो आता थांबायचं नाहीच्या वेळेस हा सगळा विचार करून मी, शिवराज, आमचे DOP आहे संदीप यादव, आम्ही सगळे भेटून तो एक त्याच्या पूर्ण त्या फिल्मला एक कलर पॅलेटमध्ये आणलं की ही फिल्म थोडीशी या झोनमध्ये दिसते. मग कुठे एकदम ब्राईट तर होत नाही, तो एकदम डलनेस तर येत नाही, म्हणजे ते कलर सुद्धा तेवढे इमोशन्स प्ले करतात. जसे जसं तुम्ही एक हे बघत जातात, एक सीन हे होतोय, उलगडतोय, तर तसे ते कलर्स लगेच तुम्हाला जाणवतील की येस आता हा जरा एक एनर्जी येऊ शकतो. राईट. थोडासा इमोशनल सीन आहे. इमोशनल. राईट. या फिल्मच्या सेटचं जेव्हा तुम्ही काम करायचा कागदावरती विचार केलात, तर त्यावेळेला तुम्हाला कागदावरची फिल्म आणि ऍक्च्युअल फिल्म आणि ते करतानाच्या तुमचे चॅलेंजेस म्हणत किंवा एक सुखद अनुभव असतो की पटकन एखादी गोष्ट होऊन जाते किंवा एखाद्या गोष्टीला वेळ लागतो, सुचतच नाहीये, काय अनुभव आहे तुझे त्याच्यामध्ये? अशा खूप आपण जे काही लोकेशनमध्ये शूट केलं त्या लोकेशनमध्ये असं होतं की बरेचदा मला लोकेशन भेटले ते ब्लँक होते. बापरे. हां. सो आम्ही जे काही त्याचे घरं वगैरे बघितले या तुम्ही ज्या फिल्ममध्ये घरं बघितले ते ब्लँक होते. सो आम्हाला ते प्रॉपिंग करायचं होतं. जसं मी आता जसं म्हणालो की एका कॅरेक्टरचं घर ते त्याला डिफाईन करतं, मग त्याच्या घरामध्ये असलेले त्याचे फोटोज. आता सिद्धार्थ जाधव जसं आपण घर दाखवलंय तर सिद्धार्थ जाधवचे फोटो त्याच्या फॅमिली सोबतचे. मग आता सिद्धार्थ जाधव आणि त्याच्यासोबत जे आहे ते सोबत त्याची फॅमिली नाही आहे, पण आपण त्याला फोटोज मागवून त्यांना कसं डिटेलिंग डिझाईन करून त्याला एक तर सेफिया टोन देऊन किंवा ब्लॅक अँड व्हाईट करून एज करून आणि मग ते फोटो आपण यूज करतो. सो ते दिसताना येस दिस बिलॉंग टू दिस प्रॉपर्टी, म्हणजे हे प्रॉपर तेही जेव्हा काम करतात त्यामध्ये एवढं रिअलिस्टिक फील येतं की त्यांना आल्या बसल्या अरे वाव, अरे हे मला आवडलं. म्हणजे एखादा ऍक्टर जनरली असं येतो आणि आपल्याला बोलतो अरे हे खूप छान झालं, मला आवडलं, ते आपल्याला एक चांगलं वाटतं यार आपण एक काहीतरी छान. राईट. आणि प्रत्येक मला तरी असं वाटतं की मी जेव्हा प्रोडक्शन डिझाईन करतो तर पेपरावरती त्याची जेवढी डिटेलिंग करू शकतो तेवढं मी, माझी टीम, आम्ही सगळं त्याच काय म्हणू शकतो एनर्जीने काम करतो की ही डिटेलिंग या घराला ओके आहे का, ही डिटेलिंग इथपर्यंत जाईल, अजून ओव्हर तर होत नाहीये का, मग तो कलर पॅलेटमध्ये बसतंय का, ते एकच कुठला तरी प्रॉप असा आहे जो खूप पॉप आउट होतोय असं तर काही नाही आहे ना. या सगळ्या गोष्टी हे करून म्हणजे काय म्हणतो आपण प्लॅन करून आणि मग त्या एक्झिक्युशनला जातं. फिल्मच्या रिलेटेड बऱ्याच गोष्टी तू आत्ता काही गोष्टी सांगितल्यात, आपण पण बोलूच त्याबद्दल थोडंसं अजून डिटेलमध्ये बोलूयात. पण मुळात तू आहेस प्रोडक्शन डिझायनर, आर्ट डिरेक्टर, तर एखादं प्रोडक्शन आपण जेव्हा करतो किंवा फिल्म करतो तर त्यावेळेला प्रोडक्शन डिझायनर किंवा आर्ट डिरेक्टर म्हणजे नक्की सेम का, आणि किंवा नक्की तुम्ही काय काम करता? म्हणजे प्रेक्षकांना आम्हाला प्रोडक्शन डिझायनर म्हटलं की नक्की लक्षात येत नाही की हा माणूस काय काम करतो, तर हाऊ यू कॅन एक्सप्लेन? ओके. सो प्रोडक्शन डिझायनर हा पण आर्ट डायरेक्टरच असतो, पण प्रोडक्शन डिझायनर हा एक सुपरवायझर असतो ज्याच्या अंडर आर्ट डायरेक्टर कामं करतात. सो जेव्हा तुमच्याकडे एक सिंगल प्रोडक्शन डिझायनर असतो तेव्हा ॲज अन आर्ट डायरेक्टर पण ती फिल्म पूर्ण हे करू शकतो, आय मीन रन करू शकतो. बट जेव्हा तुम्ही प्रोडक्शन डिझायनर हायर करता तर त्याच्यासोबत त्याचे जेवढे एक्सपिरियन्स आहे, त्याचे जेवढे क्वालिटीज आहे की त्यांनी कलर पॅलेट कसं चूज केलंय, त्या एरियाच्या म्हणजे लोकेशन त्यांनी कसं हे केलंय, सिलेक्ट केलंय. कधी कधी आपल्याला ते लोकेशन अवेलेबल नाही होते तर एक्झिस्टिंग लोकेशनमध्ये आपण काय ऍड करू की ते तसं दिसायला लागेल. जसं आपण आता कधी कधी आम्ही मुंबईमध्ये जेव्हा सेट लावतो तेव्हा तो राजवाडा दाखवायचं म्हटलं तर ते पिलर्स येणं, तिथे तो एक चेअर येणं, मग चेअर आल्यावरती ते स्टेप्स
घेऊन त्याला थोडं वर लेवलला घेऊन जाणं, मग त्याच्या साईडचे जे लोक असतात त्यांना थोडं खाली, या सगळ्या ज्या गोष्टी डिटेलिंग प्रोडक्शन डिझाइन करतो की माझ्या कॉस्ट्युम, माझे जे लाइटिंग हे आहे हे सगळं कुठले ओव्हरलॅप तर होत नाहीये. मग मी जे कलर पॅलेट लिहिली वॉल्सला ती तर कधी हे नाही होते, कारण आर्ट डायरेक्टरकडे एक रेडी स्केच असतो. तो जेव्हा त्याच्याकडे आर्ट डायरेक्टर त्याचे डायमेन्शन्स वगैरे बघून त्याला एक्झिक्यूट करतो पूर्णपणे. पण त्याच्यामध्ये प्रोडक्शन डिझायनरला ही पॉवर असते की यार मला ना हे चांगलं नाही वाटत आहे, सो वी हॅव टू चेंज दिस. मग तो ते कसं कन्व्हिन्स करू शकतो डायरेक्टरला की एक काम करूया, आपण हे चेंज करू, आपण इथे काहीतरी वेगळं देऊ. किंवा असं होतं की कुठल्या कधीतरी ऍक्टरला ते ओव्हर पॉवर होऊन जातं. बरोबर. मग कधी कधी प्रोडक्शन डिझायनर डिटेलिंग, आता जर मी म्हणायचं झालं तर सगळ्यांनाच माहिती असेल की शोले पिक्चरमध्ये जेव्हा जया बच्चन ते दिवा ऑफ करते, कंदील ऑफ करते, तो एक प्रॉपच आहे. पण जेव्हा प्रोडक्शन डिझायनर तो तिकडे लावला आणि ती जेव्हा येते आणि ते ऑफ करते तेव्हा डीओपीने त्याचे लाईट डिम्स केले. तर तो ॲज अ प्रॉप त्यांनी कसं डिटेल तिकडे प्ले केलंय हे आता पण कोणी लक्ष दिलं नाही. फक्त लोकांना लक्षात आहे की तो ऑफ करते, पण ते तिथेच राहील. त्या पूर्ण पॅराफिट वरती तिकडे एक तो दिवा लागला राहील. मग पुढे काही प्लांटर्स असतील. हे जे प्लॅन ज्यांनी कोणी विचार केला तो प्रोडक्शन डिझायनर होता. आता तेव्हा प्रोडक्शन डिझायनर होता की आर्ट डायरेक्टर होता ते मलाही माहित नाही, पण हा तेव्हा एक्झिक्यूट झाला होता. आता हे जेव्हा आपण विचार करतो की अरे हे काय आता एक सीन झाला, बट ते तसं यूज झालंय आता. करेक्ट. ॲज अन प्रोडक्शन डिझायनर त्यांनी तेव्हा तिकडे ते लावलं डीओपी आणि डायरेक्टरला, अरे आपण हा एक सीन घेऊ शकतो की चल आपण इकडनं एक यूज करू, आणि हे ते यूज झालं त्याला. बरोबर. सो ही जी डिटेलिंग झाली ही प्रोडक्शन डिझायनर आपल्या एक्सपिरियन्सनी सेटवर घेऊन येतो. थोडक्यात जादूगार म्हणता येईल प्रोडक्शन डिझायनरला, की जो अख्ख्या फिल्मला जादूचं स्वरूप आणून स्वप्नातून सत्यात उतरवतो. दिग्दर्शकाबरोबर, डीओपी बरोबर एक प्रोडक्शन डिझायनर सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो. पण मला म्हणजे काही फिल्मला बजेट्स खूप कमी असतात किंवा प्रोडक्शन डिझायनर खरंच खूप म्हणजे तेवढी महत्वाची जबाबदारी पे करतो का, जेणेकरून बजेट नसेल तरी हवाच आहे प्रोडक्शन डिझायनर. त्याच्याबद्दल तू काय सांगशील? प्रत्येकाने आपल्या प्रोडक्शन डिझायनर हा घ्यावा का नाही? किती प्रभावी ठरू शकतो तो? प्रोडक्शन डिझायनर जर त्याने हायर केला तर नो डाऊट तुमच्या फिल्मचा एक व्हॅल्यू तो आपल्या अप्पर लेवलला दिसेल एनी टाइम ॲज कम्पेअर टू आर्ट डायरेक्टर. तुम्ही जेव्हा आर्ट डायरेक्टरला घेता तेव्हा त्याच्यासोबत तेवढं एक काय म्हणू शकतो विचार तो करू शकत नाही कदाचित, मे बी असं होऊ शकतं. कारण की आर्ट डायरेक्टरचं तेवढं हे नसणार. आर्ट डायरेक्टरला कोणी कधी कधी असं गृहीत धरते की डायरेक्टरने बोला हे इकडे हे पाहिजे तर तो तसंच तेवढंच करतो, पण ते तिकडे गरजेचं आहे का हे मग प्रोडक्शन डिझायनर येऊन तिकडे आपलं स्वतःचं थांबत देऊ शकतो, यार नाही आहे गरज. पण दोन्ही रोल्स हे एकच माणूस प्ले करून एक्झिक्यूट प्रोजेक्ट करू शकतो. अगदी 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 अगदी. सो द प्रोडक्शन डिझायनर टर्म्स ही त्यासाठीच येते की तुम्ही कोणीतरी एका माणसाला असं नेमलंय जो तुमच्या पूर्ण फिल्म्सचं ओव्हरऑल डिटेलिंगकडे लक्ष ठेवेल, ओव्हरऑल कलर पॅलेटकडे लक्ष ठेवेल. आता सांगायचं झालं तर जसं म्हणजे खूपच गोष्टी आहेत ज्या लोकांना क्लिक होतील लगेच. त्याच्यापैकी एक अशी आहे मिस्टर इंडिया मूवी. मिस्टर इंडियामध्ये त्यांनी गॉगल केला होता, तो तर एक प्रॉप होता, आणि तो जेव्हा घालायचा तर ते सगळं रेड आउट व्हायचं. सो त्या वॉल्स तर पेंट करायला, म्हणजे त्या वॉल्सच्या वरती पण कोणी विचार केला असेल ना, जर ती वॉल येलो असती आणि मग त्यांनी घातलं तर रेड नसती, पण तेव्हा जर सीन शूट केलं तर तेव्हा पण त्या वॉलवरती टेक्स्चर रेडचा होता. त्यांनी त्याला त्या पॅलेटमध्ये बसवलं होतं की जेव्हाही हे होईल ते लगेच रेड होईल सगळं. सो लाइटिंग इफेक्ट किंवा त्या याचा इफेक्ट हे सगळं मिळून आलं. असं नाही की फक्त डायरेक्टरनी विचार केला, डीओपीने विचार केला आणि आता आपण रेड 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 सगळं करतो. या सगळ्या गोष्टी जुळून येतात आणि मग तेव्हा ते दिसताना अरे वा काय छान केलंय, या गोष्टी होतात. इंटरेस्टिंग. पण म्हणजे प्रोडक्शन डिझायनर जेव्हा सेटचा विचार करतो तर सेट बरोबर अजून कुठल्या कुठल्या गोष्टी तो ठरवतो आणि त्याच्यात सर्वांगीण एकत्र दिसेल, ते एक स्वरूप दिसेल, तर असं दिसण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींवर तुमची इन्व्हॉल्वमेंट असते? सो जेव्हा माझ्याकडे एखादी फिल्म येते किंवा एक ॲड येते तर बिईंग अ प्रोडक्शन डिझायनर मी ते पूर्ण स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी माझे काही पॉइंटर्स काढतो. तर आपण एक हे घेतलं, उदाहरण घेतलं की आता आम्ही जशी बासमती राईसची ॲड शूट केली पंकज त्रिपाठीसोबत, तर त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की त्यांना लखनौ दाखवायचं होतं की लखनौची गल्ली कशी असते. तर माझ्या टीमने जे रिसर्च केलं तर लखनौच्या गल्ल्या छोट्या असतात, त्यांना आर्चेस असतात, ते वुडन असतं जास्ती, खालती प्रिंटेड टाईल्स असतात. या सगळ्या रिसर्च नंतर मग मी माझा एक डेक रेडी करतो ज्याच्यामध्ये त्याची पूर्ण कलर पॅलेट असते. त्यांच्या बोर्ड्सवरती नावं कशी असतील, ते पेंटेड असतील की ते बॅकलिट असतील, किंवा ते आता
एकदम उदाहरण देण्यात गेलं तर मॉलमध्ये जसे ब्रँडिंग असते तशी ब्रँडिंग त्या लखनौच्या स्ट्रीटवर नसते. ती एकदम हँड रिटन बोर्डेड, त्याच्या बाहेर मॅनिकिन्स लागलेले, या सगळ्या गोष्टी असतात. मग हा रिसर्च झाल्यानंतर माझ्याकडे प्रॉप सोर्सिंगसाठी टीम आहे. माझी टीम प्रॉप सोर्सिंग करते. तर त्या दुकानाची मध्ये डिटेलिंग कशी असेल, त्याचे स्विचबोर्ड कसे असतील, त्या रॅक्स ठेवल्या ज्याच्यामध्ये त्यांनी सगळे आपले सामान ठेवले, ते बिस्किटाचे डब्बे किंवा त्याच्यावरती ते त्याची जी स्टीलची बेल असते जी टिंग टिंग वाजते, त्याचे बिलं, या सगळ्या बारीकाईमध्ये डिटेलिंग आपण जातो. आणि नंतर मग येतं की आता हा जो शॉट लागणार आहे हा त्याचा काउंटर आणि त्याचा हा ॲक्टर आहे. मग काउंटरच्या मागे दिसणाऱ्या गोष्टी, जिकडे तो बसतो तर तिकडे आपण खूपदा बघतो की काय म्हणू शकतो, आज नगद कल उधार, किंवा त्याचा एक फॅन लागलेला असेल, वरती मंदिर असतं. आता माझं जेव्हा काम चालतं तर लोक माझे एवढे डिटेलिंग करतात की त्या मंदिरामध्ये त्यांनी हार घातलाय, जर हे डेज कन्वर्ट होत आहे तर तो हार वाळतोय, एखादा उदबत्ती लागली तर त्या उदबत्तीच्या फक्त काड्या आहेत. या सगळ्या डिटेलिंग मग माझी टीम लक्ष ठेवते की अरे कंटिन्युटीमध्ये काल उदबत्ती लागली होती ना, आजचा दिवस दुसरा आहे, सो ओके चालेल आपल्याला. पण कंटिन्युटी जर करतोय आपण, सेम करतोय, तर मग ते मॅच व्हायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण घेऊन येतो. हे आल्यानंतर आपल्याकडे येतं बजेट. मग आता एवढ्या बजेटमध्ये हे सगळं कसं बसवायचं, मग यापैकी काय काय प्रॉपर गरजेचं आहे आणि काय काय एक्स्ट्रा आपण करतोय, मग तेवढे एफर्ट्स टाकून त्याला तेवढी गरज आहे का त्या गोष्टीला, की ती तेवढी दिसणार आहे का. नाहीतर माझं ऍक्टरच्या मागे वॉल अनफिनिश दिसते, त्याच्यासमोर मी पूर्ण प्रॉपिंग करून ठेवलं आहे, मग युजच नाही आहे. सो इट्स बेटर की त्या स्टोरी बोर्डिंग करताना जेव्हा माझ्याकडे ते स्केचेस येतात की ओके इथनं हा शॉट आहे, इथनं हा शॉट आहे, तर त्याला केवढा इम्पॉर्टन्स द्यायचा आहे हे पूर्ण माझ्या हातात असतं. तर मी त्या हिशोबाने मग तेवढा तो स्पेस डिझाईन होत राहतो. आणि जेव्हा कॅमेरा 360 फिरतो तर ऑफकोर्स बजेट पण वर जातं आणि तुमचं सगळंच काही ओव्हर अँड अबव दिसतं. तर हे या गमती जमती खूप आहेत. राईट. याच्यामध्ये ना एक म्हणजे तू वेगवेगळ्या फील्डमध्ये काम केलं म्हणून मला विचारायचं की आज फिल्म करतो आपण, उद्या ॲड करतो, परवा काय शॉर्ट फिल्म करतो, तर प्रत्येक मीडियमचा जर विचार केला तर प्रोडक्शन डिझाईन हे कसं बदलत जातं, काय समजू शकतो? सो माझं असं एक हे आहे म्हणजे आत्तापर्यंतचं की ॲडमध्ये जेव्हा आपण मोस्टली बघतो तर ॲड हे प्रोडक्ट संदर्भात असतं. कुठलंही प्रोडक्ट, इट डिपेंड्स ऑन त्या प्रोडक्टला आपण कुठल्या स्केलच्या लोकांना सेल करतोय. सो जेव्हा मी डवची ॲड करतो तर माझं बजेट आणि माझं हे वेगळंच असतं, पूर्ण थॉट प्रोसेस वेगळे असतं. ते एकदम क्लीन, किंवा पॅन्टीन हे असे एकदम क्लीन्स त्या हेअरच्या ॲड्स आहे. किंवा त्यानंतर जेव्हा मी कुठल्या, जसं फॉर एक्झाम्पल मी आता दिलं की बासमती राईसचं करतो, तर तो कुठल्या कॅटेगरी टाईप 2 टायर 3 टायर त्या टाईपच्या लोकांना हे करतो, टार्गेट ऑडियन्स, तर त्याच्याने लगेच माझं हे चेंज करतं. पण आता डवसाठी जर मी सेट डिझाईन केला, त्याची साईज कम्पेअर टू हे साईज, हे दोघं जर मॅच होत असले तरी कामं सेमच करतो मी. डव मध्ये मी क्लीन करतोय, सगळ्या गोष्टी क्लीन अँड नीट ठेवतोय, पण याच्यामध्ये मी तेवढंच भरतोय की तेवढं ते रिअलिस्टिक व्हायला पाहिजे, कारण की लखनौच्या दुकानात अशा असतात. सो यावेळेस बजेट वाईज मला खूप मार्जिन नसते की हां आता हे पॅन्टीन आहे तर पॅन्टीन मला एवढं पैसे देते तर मी हे एवढं करेल पण पूर भरून ठेवेल, तेवढं गरजच नाही आहे. त्यांना मिनिमल गोष्टी पाहिजेत ज्या ॲप्ट त्यांच्या गोष्टीला मॅच करतात, त्यांच्या कलर पॅलेटमध्ये बसतात. सेम मी इथे कमी नाही करू शकत, इथे मला तेवढं जास्ती दाखवावं लागतं की हे एवढं रिअलिस्टिक वाटायलाच पाहिजे कारण ती लखनौची दुकान आहे. सो या चेंजेस होतात. मग जेव्हा आपण शॉर्ट फिल्म करतो तर शॉर्ट फिल्मची रिक्वायरमेंट किती आहे, आपल्याकडे बजेट किती आहे. सो खरंच आपण स्टेशन किंवा मी आता भुवन बामसोबत एक हे केली होती शॉर्ट फिल्म प्लस मायनस, तर त्याच्यामध्ये आम्ही बोगीचं पूर्ण त्यांचं हे आहे कॉन्व्हर्सेशन आहे. बरोबर. तर पहिले प्रोडक्शनचे टीम होती ती मला म्हणत होती की आपल्याला बोगी रेडी करायची अख्खी. सो दॅट वॉज द गुड जॉब. मला तर आवडणार जॉब आहे, येस करूया. पण आपल्याला बजेट तेवढं ॲग्री होत आहे का, आपल्या टाइम लिमिट्स बसतात आहे का. आता ॲज अन एवढा मोठा युट्यूबर येतो, सो त्याच्याकडे तेवढे डेट्स आहे का, तेवढा टाइम आहे का. सो ते कट टू डायरेक्ट आपण एक बोगीज घेतली आणि त्याच्यामध्ये शूट केलं. पण आपल्याला जी बोगी भेटली ती आत्ताची होती, आय मीन, आणि आपल्याला ते थोडं मागे न्यायचं होतं. सो लगेच तिचे जे फॅब्रिक सगळे आपण चेंज केले, त्यांना कर्टन्स आणलं, त्याच्यामध्ये त्या डिटेलिंग केल्या, कारण की आधी आपण जेव्हा हे बघायचं होतं त्याच्यावरती नंबरिंग करून एनग्रेव्ह केलेलं राहायचं, त्या टाईपचं आपण त्याची डिटेलिंग ऍड केली. तर मग हे दोन्ही गोष्टी मॅटर करतात. आता शॉर्ट फिल्ममध्ये तेवढी गरज नव्हती अख्खा सेट उभं करायची. मग त्यांना एका जागेवरती असं होतं की हा असा वेगळा किस्सा झाला की आम्ही काय म्हणतात तर नालासोपारा की विरार वसई साईडला आम्ही एक स्टेशन होतं, त्या स्टेशनवरती तो शूट दाखवायचा होता आणि ते पंजाब दाखवायचं होतं, कपूरथला त्याचं नाव दाखवायचं होतं. तर मी त्या एक्झिस्टिंग प्लॅटफॉर्मवरती जे आपलं येलो कलरचं तुम्ही जेवढं मोठं नाव बघता बोर्ड, तो अख्खा मी पेंट करून कपूरथलावरती लावून ठेवला होता. आणि जेव्हा
तिकडे आम्ही आमचं शूट करत होतो, तर तिकडचे लोक बोल रहे थे अरे हे अलग स्टेशन आहे, हे नाही आहे, हे अलग स्टेशन आहे, किसने पेंट करके. म्हणजे त्यांना असं झालं अरे हे नव्हतं आपल्या रोजच्या याच्यावर काही दिसत नाही, आता कसं एकदम आलं सगळे कपूरथलाचे बॅनर लागलेत, ते जे आपले स्क्वेअर आणि हे लागतात, तर एकदम ते चेंज होतं. तिकडे तुम्ही जे एक टीची स्टॉल बनवलेला आम्ही तो पंजाबमध्ये लिहिलेला आहे. सो थोडंसं त्या गोष्टी एवढ्या ऑथेंटिक करून दिल्या आपण की अरे येस हे अलग आहे. आणि मग नंतर आपल्याकडे कोणीतरी असं येऊन सांगता अरे वो आपने जो बॅनर लगा वो लेके जाओ, ये सब निकाल लो. सो थोडक्यात रिअलिस्टिक फिलिंग देण्याचं काम त्याच्यामुळे ते करावं लागतं. येस येस, आणि तेच तुम्ही करताय. येस. सो तुम्हाला जेव्हा फक्त समोर असे ॲक्टर्स दिसतात, सगळेजण ॲक्टरला वा 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 किती छान सगळं करतात, पण त्याच्या मागे प्रोडक्शन डिझाईन टीम काम करत असते, त्याच्या मागे कॉस्ट्युम टीम काम करत असते, त्याच्या मागे मेकअप टीम काम करत असते, त्याच्या मागे स्पॉट टीम काम करत असते. त्याच्यामध्ये 400 लोक असतात जेव्हा एक प्रोडक्ट बनतं आणि तेव्हा ते तुमच्या समोर येतं. सो कुठलीच सेटवरची गोष्ट अशी नाहीये की बस हो रहा है चल रहा है, असं नाहीये. सगळ्यांचं एकामेकाला तालमेल असतो, सगळ्यांना एकमेक धरून ती टीम असते आणि त्या हिशोबाने आपण पुढे जात राहतो. ग्रेट. याच्या पुढं एक महत्वाचा मुद्दा मला वाटतो की जेव्हा एखादी फिल्म चालू करतो, दिग्दर्शक तो महत्वाचा असतो, रायटर डिरेक्टर ती फिल्म चालू करतो आणि ऍक्च्युअल फिल्म जेव्हा सुरू होते त्यावेळेला व्हिज्युअलायझेशनच्या दृष्टीने तुम्हाला इन केलं जातं, डीओपी असेल, तुम्ही असेल, पण तुम्ही सगळे एका पेजवर येण्यासाठी कसं तुम्ही काम करता की जेणेकरून सगळ्यांना कळेल की बाबा हा आता हे आपण अशा पद्धतीने काम एक्झिक्यूट करणार आहोत. सो जेव्हा आमची टेक रेकी, आम्ही त्याला टेक रेकी म्हणतो, जेव्हा माझा एक डॉकेट रेडी असतो, बरोबर, तर स्काउटिंग म्हणजे आम्ही जेव्हा पहिल्यांदा लोकेशन बघितलं त्याच्यानंतर टेक रेकी आणि त्याच्यानंतर फायनल शूट, आपण असं स्टेपमध्ये जातो. स्काउटिंग केल्यानंतर माझी टीम किंवा मी बसून व्हिज्युअलाइज करतो की आता जसं फिल्ममध्ये आपण दाखवलंय की हे एका मुलाचं घर आहे, हे 2 मुलं बॅचमेट राहतात, तर ते कसं अनटायडी हे एकदम नीट नाही, विस्कळीत थोडंसं तसं डिझाईन असेल तर मी माझे ते स्केचेस असतात, माझे ड्रॉइंग असतात, त्याचे काही रेफरन्सेस असतात. मग ते आम्ही टेक रेकीला फाईन करतो, डीओपी मी डायरेक्टर, की इथे आपण बेड दिलाय. आता कधी कधी असं होतं की डीओपी म्हणतो इधर बेडमध्ये मेरे को इधर का बेड अलाइनमेंट आहे क्योंकि विंडो से लाईट देना है, या मला मग तेवढा शिवराज येऊन बोलेल यार मला ना विंडोमधनं नेक्स्ट साईड शूट करायचं आहे, दोघांचं बोलणं मला विंडोमधनं घ्यायचं आहे, तर मग तिकडे अलाईन चेंज करतो. मग आता जर आपण इथे ठेवलं तर त्याच्या अपोजिट काय येईल. बरेचदा असं असतं की लोक उठतात आपल्या विंडोजवळ तांब्या भांड्या ठेवतात, कोणाला कधी कधी अरे ही माझी आवडती गोष्ट आहे ती आपण ठेवतो, लक्षात उठल्या लक्षात यायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी डिस्कशन आम्हाला टेक्रेकीवरती आम्ही फायनल करून घेतो. आता बरेचदा माझं डीओपीचं किंवा डायरेक्टरचं जे डिस्कशन ऑन फील्ड जास्ती चालतं आणि माझी टीम त्याच्यामध्ये नोट्स घेत राहते, तसेच डायरेक्शनची टीम नोट्स घेत राहते. तर आम्ही तेव्हा जसं फॉर एक्झाम्पल एक दिलं की मी लायब्ररी डिझाईन केली आहे. आता गंमत अशी झाली, मी लायब्ररी बनवली पण त्याच्यामध्ये माझ्या ड्रॉइंगमध्ये मी ते ग्रीन लॅम्प्स दिलेत त्याच्यावर, तर तिकडे ग्रीन लॅम्प येणार आहे, त्या डॉकेटमध्ये हे आहे, तेव्हा डायरेक्टरचं क्लिक होतं अरे माझा जो ऍक्टर आहे ना तो ग्रीन हे घालणार आहे ते. सो तेव्हाच आम्हाला लगेच ओके आपल्याला एकतर तिकडे कॉस्ट्युम चेंज करा, कारण माझं तरी डिझाईन झालंय प्रॉपर, कॉस्ट्युम चेंज होईल तिचा, किंवा जर लॅम्प्स कमी आहे तर आपण लॅम्प दुसरे देऊ. लॅम्पचा सोर्स आउट तर गरज आहेच, सेटला दिसणारा गरज आहे. आता त्याच्यामध्ये मला हेही मजा येते की कॉस्ट्युम आणि प्रोडक्शन डिझाईन, आता खूप लोक म्हणतात अरे उसमें क्या ये लाके रख दिया हो गया, पण नाही, मी असं विचार करतो की तुम्ही एक लॉयर जेव्हा विचार करता, विजन करता की एक लॉयर आहे, एक ब्लॅक कॉस्ट्युम व्हाईट हे, पण जेव्हा त्याला तुम्ही नोटरीच्या इकडे आणून ठेवता तेव्हा तो त्या झोनमध्ये दिसतो, अरे येतो नोटरी करताय, टक ॲफिडेव्हिट बनवतो, हे ते त्याचा टेबल त्याचं या सगळ्या गोष्टी. त्याच माणसाला तुम्ही जज म्हणून जेव्हा वर घेऊन जाल त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी चेंज होतील. कॉस्ट्युम तर सेम आहे ना तुमचे, तेचचे त्यांचे थोडे डिटेलिंग असते, नो डाऊट त्यांच्या याच्यामध्ये पण डिटेलिंग असते, पण त्याच्या साईडच्या गोष्टी चेंज होतात पटकन, बरोबर, त्याच्यामुळे त्याचं प्रोफेशनल लगेच प्रोफेशनल होतं, लगेच चेंज होऊन जातं. सेम माझं बॉसचं केबिन जेव्हा डिझाईन होतं तेव्हा त्याचा तो स्लीकनेस, त्याचा लॅम्प ठेवलाय कसा, त्याचं लॅपटॉप कसा असेल, तो मॅकबुक वापरतो का, त्याचं तेवढं हे आहे का, या सगळ्यानंतर तो एक बॉसचं कॅबिन दिसून येतं. बॉसचं केबिन लगेच कट टू आपण जर कुठलं डॉक्टरचं केबिन बनवतोय हे खूप सिमिलर आहे, बरोबर, बट डॉक्टरच्या कॅबिनचे प्रॉप्स वेगळे असतात, त्याच्यामध्ये त्याचे डेंटल असेल तर त्याच्यात त्याचे छोटे छोटेसे एक मिनिचर्स ठेवले असतात, त्याचे काही एक्सरे मशीन्सचे हे ठेवले असतात, या सगळ्या डिटेलिंग आपण लक्ष ठेवतो. आणि त्यानंतर त्याला तेवढं तुम्ही फक्त त्याला कोड घालवता आणि डॉक्टर आहे असं नाही हे करू शकत, या डिटेलिंग इन होतात. आणि मग या आम्ही टेक्रेकीच्या वेळेस पटकन सोल्युशन काढून, कधी कधी कसं होतं की मी प्लॅन करतो की मी खालती एक टायलिंग करणार आहे फॉर एक्झाम्पल, आणि तेव्हा डीओपीला क्लिक होतं अरे मेरा ऊपर से लाईट आ रहा है,
तो तो बाउन्स होएगा, तो एक काम कर टायलिंग के ऊपर कार्पेट देंगे आपण. आता कार्पेट देंगे तर असं नाही कुठलाही कार्पेट आणला, तो त्या टीम सोबत जायला पाहिजे. ते जर तो जर लॅविश आहे तर जर ते एकदम अपग्रेड आहे तर ते त्या हिशोबाचे लाईक कार्पेट यूज करतील. बरोबर. जर ते 40लं घर आहे तर ते तसं कार्पेट असेल, सतरंजी टाईप ते वेगळं असेल. सो या गोष्टी आपण तेव्हाच टेक रेग्युलर्स फाईन करून घेतो आणि तेव्हा आपण एका पेजवर येतो. मग असं नाही होत की अरे शूट के दिन तुमने तो उस दिन ये बोला था आज ये क्यों, असं नाही. मग ते सगळेजण क्लिअर असतात, एका पेजवर असतात की हे आपण असं होणारे रंग असे असणार आहेत, पॅलेट असं असणार आहे, या गोष्टीचे प्रॉप्स असे असणार आहेत आणि त्याच्यामुळे हा सीन असा दिसणार आहे. राईट राईट. इंटरेस्टिंग आहे. पण आता ह्याच्यामध्ये जेव्हा कुठली फिल्म ऍक्च्युअल फ्लोअरवर जाते तर त्यावेळेला लोकेशन्स एकतर एकाच दिवशी 2 लोकेशन आहेत, शिफ्टिंग आहे, तर क्लायंटच्या डेट्स आर्टिस्टच्या डेट्स वेगवेगळ्या असतात. तर ह्याचं प्लॅनिंग करताना तुम्हाला कशा पद्धतीने वर्क करावं लागतं? तर जेव्हा आमची प्री सुरू असते याच्यामध्ये, त्या प्रीच्या वेळेसच आम्ही सगळे शेड्युलिंग तसंच बनवतो की लोकेशनवरनं दुसरं लोकेशन आपण त्याच्या नेक्स्ट डेला कुठे शूट करतोय. बरोबर. आता ॲड्समध्ये बरेचदा असं होतं की आम्ही एकाच दिवशी एक बल्लाट पिअरला शूट करतोय आणि दुसरं मडला शूट होत आहे. हे दोघांचे जर तुम्ही डिस्टन्स बघाल तर खूप लांब. बरोबर. सो तेव्हा त्यांचं प्लॅनिंग असं असतं, इव्हनिंग मला शूट आहे, तर माझी बी टीम जी असते ती तिकडे एक्झिक्यूट करत असते सेट. त्याचं तिकडे कुल्फीची गाडी लावताय, तिकडे तिला पेंट करतात, स्पेस देतात ते. आता हा जो माणूस आहे याला ट्रॅव्हलिंग टाइम याचं सगळं काही हे कन्सिडर करून ते लोक डिझाईन म्हणजे ते लोक तो टाइम कन्सिडर करून एक शीट बनवतात, शेड्युलिंग शीट. जोपर्यंत ऍक्टरकडून ट्रॅव्हल होत नाही, त्याचे क्लोजअप्स होत नाही, तोपर्यंत तिकडे ते लोक डमी सोबत शूट करून घेतात. तोपर्यंत ते लोक ऍक्टर वेगळे वेगळे हे घेऊन घेतात, सीन शूट करून अँगल्स घेऊन घेतात, ज्याच्यामध्ये याची एवढी गरज नाहीये. त्याच्यामध्ये ज्युनियर सोबत शूट करून घेतलं. जसं जेव्हा हा ऍड झाला त्याच्यामध्ये तर मग याच्यासोबतचे आपण क्लोजअप शूट्स करतो. बरेचदा डबल टीम्स काम करत असतात, तिकडे वेगळा कॅमेरा असतो, इकडे वेगळा असतो, तिकडे माझी वेगळी आर्ट टीम असते, इकडे माझी वेगळी आर्ट टीम असते. यात हे दोघं काम करत असताना माझी तिसरी आर्ट टीम सोर्सिंग करत असते पुढच्या सेटअपची. सो यासाठी प्रोडक्शन डिझायनर एकटाच नाही आहे, त्याच्यामध्ये पण त्याचीही टीम आहे. सेम की माझ्या शूटवरती माझ्या टीममध्ये 2 पोरं आहेत जे फक्त शूट हँडल करतात. त्याच्यापैकी 2 टीमचे माझे मेंबर जे सेट ड्रेसिंग करतात. त्याच्यापैकी 2 मेंबर आहेत जे हे वाढत राहतात ॲज पर फिल्म, ॲज पर बजेट, ॲज पर काय म्हणतात ॲड्स. तर जेव्हा कमी बजेट असतं तेव्हा मी एवढी 150-250ची टीम घेऊन नाही चालू शकत. तर याच्यावर असं आहे की एक्झिक्युशन होतोय, जेव्हा माझ्या आर्ट हेवी काम आहे ज्याच्यामध्ये सेट बनतोय त्याची माझी टीम 300-350 असते जी सेट करते, एवढा मोठा सेट बनवत लागतोय. जसं आता आम्ही रिसेंटली एक HDFC साठी शूट केलं होतं, शिवामणी, तुला माहितीच असेल. सो तो किस्सा माझ्या लक्षात म्हणून आहे की शिवामणी हा लेजंड आहे, एक वेगळ्या लेवलला आहे. बरोबर. आता HDFCने असं हे केलं की एअरटेलची जशी टोन आहे तशी आपण आपली एक मेटॅलिक कार्डची टोन बनवू. तर मला एक ब्रीफ होता की शिवामणीचं एक स्टेज बनणार आहे ज्याच्यामध्ये तो ड्रमिंग विमिंग करेल आणि ती टोन टन 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 त्याच्या निघणार आहे. तर ते जिकडे पण त्याचे इन्स्ट्रुमेंट आहे ना तिकडे तू आम्हाला मेटल कार्ड्सचं डिझाईन करून दे. तर आम्ही अख्खे इन्स्ट्रुमेंट बनवले. एक झायलाफोन बनवला ज्याच्यामध्ये ते लागले, ड्रम्सच्या याच्यामध्ये ते लागले, त्याच्याने ते आवाज येतात. आता शिवामणीला हे सगळं खूप बेसिक आहे, त्याच्या ड्रमिंग विमिंग काय. हा जेव्हा सेट लागला काहीतरी 3-4 दिवस सेट डिझाईन झाला, पूर्ण लागला आणि शिवामणी सेटवर आल्यावर तो त्याला एक वेगळंच फिलिंग झालं. कारण कसं असतं की हे लोक सगळे एका इव्हेंटसाठी वगैरे शूट करतात, तिकडे वेगळे वेगळे कोणी गातंय कोणी काय करतंय आणि हा सेट फक्त त्याच्यासाठी होता. सो तो एवढा ओव्हरलेम झाला, त्याला एवढा आवडला सेट की तो प्रत्येकाच्या त्याच्या घरी फोन व्हिडिओ कॉल करून करून तो मला ओढत आणायचा की अरे माझा हा सेट आहे ना, हा यांनी केलाय, हा सेट फक्त माझ्यासाठी आहे. त्याला खूप खूप आवडलं ते आणि तो त्याच्यामध्ये इतका बिझी झाला, अरे तू हे कसं बनवलं. मग आमचं ते डिस्कशन, अच्छा मी याच्यामध्ये मेटल कार्ड लावले. आता बॅरियर म्हटलं ते इंग्लिश आहे पण त्याची इंग्लिश थोडीशी ती त्या टाईपमध्ये की हे साऊथ टच असल्यामुळे. सो तो जेव्हाही कोणाला कॉल लावायचा तो पहिल्यांदा साऊथमध्ये त्याच्या याच्यामध्ये बोलून घ्यायचा, मग तो मला दाखवायचा की मी बनव. पण मला एवढं कळतं की सगळ्यांना हे सांगतोय, तो एवढा एक्सायटेड होता त्याला घेऊन. आता आमचं एवढं गप्पा सुरू होतं सेटवरती आणि आपलं असतं की सर बिग फॅन काइंड ऑफ असं हे. मी तर बोललो त्यांना बोलता बोलता की सर मला AR रहमान सर खूप आवडता, म्हणजे मी फॅन आहे म्हटलं त्यांचा. लहानपणापासून मला असं असतं की अरे रहमानचं गाणं एक वेगळंच आहे हो नाहीची. असंच गप्पा झाल्या आमच्या आणि मी आपल्या कामामध्ये बिझी होतो. सडनली थोड्या वेळाने लोक म्हणतात अरे शिवामणी आपको बुला रे, शिवामणी आपको बुला रे. ठीक आहे आपलं ओके डन, कामाचं काहीतरी असेल ते वाचतोय, त्याचे शूट चालू म्हणून आणि आलेत. सो मी सेटवर गेलो, शिवामणींनी AR रहमानला व्हिडिओ कॉल केला होता आणि त्यांनी डायरेक्ट मला कॅमेराचा फिरवला. सो मी शॉक, म्हटलं
कॅमेरा समोर येणार रेहमान आणि मी असं काय बोलू ते सुचत नाहीये. काय बोलू. खरंय. आणि मला तिकडून येणार रेहमान बोलतो ओ गुड सेट, बस एवढंच सांगतोय. म्हणजे येणे आधी सांगून ठेवतो माझ्याबद्दल. आणि ज्या माणसाला म्हणजे मी तर गार पडलो की एआर रेहमान यार. प्रत्येक माणसाचं फिलिंग असेल की आपल्या ड्रीम मॅनला आपण बघतोय. आणि एआर रेहमान समोर एकदम, आणि हा एवढा चिल आहे, तो त्यालाही सांगतोय यांनी लावला सेट आणि हा असा कॅमेरा, आणि तू काहीच नाही बोलू शकत समोर. थँक्यू म्हणजे बस थँक्यू. ते पण असं थँक्यू, आवाज पण आपला हे नाही होत. आणि ते लाईक त्यांचा तो ऑराच आहे की तुम्ही फोनवरती जर बोलतो एकदम वाईब आले रे. आणि तो तर माझ्यासाठी असं मी त्या दिवशी एवढा हे झालं होतं की यार काय आहे आपण आता. हा अचिव्हमेंटच म्हणावी लागेल. हो. आणि आता हे असं आहे की त्या ड्युरेशनचं असं होतं की 11th माझा बर्थडे होता आणि आम्ही जस्ट ड्राईव्ह करत होतो. ओके. तर सडनली कॉल येतो शिवामरीचा. बर ओके. काही नाही, आता आपण माझं त्याच्याकडे नंबर कशासाठी गेला होता, त्यांनी मला बोलला होता त्याचं इंटेरियर स्टुडिओचं करायचं आहे. तर मला देऊनला त्याच्या मॅनेजरला त्या नंबर गेला माझा ते. बट तो माणूस कॉल करेल हे खूप अनएक्सपेक्टेड होतं. बरोबर. आणि त्यांनी कॉल करून ठेवला, अंकुर माय बॉय हॅपी बर्थडे. व्हॉट ब्रो, तू लेजंड आहे रे, कुठच्या. आणि तू आपलं असं असतं आपले मित्र ठीक आहे, आणि हा मित्रांसारखं यांनी असं रपकन हे करून दिलं. थोडक्यात सामान्य माणूस आणि त्याच लेवलला ट्रीट करून आपलंसं करून. आणि तो खूप डाऊन टू अर्थ, खूप म्हणजे ती ऍड मला खूप चांगल्याने लक्षात आहे की यार असं अंगाला हे येऊन गेलं. आयुष्यात एक नाही का आपण एक अकम्प्लिशमेंट म्हणतो ना आपण, त्या संदर्भात तशा पद्धतीची एक ही मुवमेंट की आयुष्यावर आता विसरणार नाही. राईट. अशी एक. आणि हे कलाक्षेत्रात पर्टिक्युलरली आपल्याला बऱ्याच वेळेला अनुभवता येतं की अनएक्सपेक्टेड गोष्टी आपल्या आयुष्यात खूप येतात आणि त्या मेस्मरायझिंग अनुभव आपल्याला देऊन जातात. खरं तर तू आता वेगवेगळ्या विषयांमध्ये वेगवेगळ्या मीडियम्समध्ये काम करतो, तर तुझं नक्की त्यातलं आवडतं मीडियम कुठलं? फिल्म आहे, ऍड्स आहे, काय सांगशील? मला विचारशील तर मला ऍड्सच खूप आवडतात. कारण की ऍड्स एक स्पॅन घेऊन येतात, 7 दिवस 3 दिवस पटपट. ऍड्सचं प्लस पण माझा हा आहे ना की आपण डेली नवीन काहीतरी विज्युअल करू शकतो. कधी बाथरूम, कधी बेडरूम, कधी अप्पर हे, कधी डेहराडूनचं हे, कधी लखनौचं, कधी चेन्नईचं, आणि सगळं आपल्याला शूट करायचं मुंबईमध्येच. सो ही जी गंमत आहे की त्याचं रिसर्च करा की हे असं असेल, त्यांच्या कोणते प्रॉप्स असतील, ते कसे यूज करत असतील. आम्ही मध्यंतरी एक वेब सिरीज शूट केली. ती आम्ही शूट केली ती मिझोरमला. आता तिच्या जेव्हा पॅचवर्क आला तर त्या मिझोरमच्या गोष्टी आम्हाला इकडे एक्झिक्यूट करायच्या होत्या. इट वॉज अ टास्क की अरे हे काय आता हे कसं आणणार तिकडचं तिकडे. मग ते जेवढं आपण ॲप जवळ जाऊ शकतो त्याच्यातल्या त्या केनचं हे. आता मिझोरममध्ये पण आम्ही जेव्हा गेलो सो आउटडोअर होतं ते एक, आणि आउटडोअरला वेगळे किस्से होतात. बरोबर. तिथे माझी टीम आम्ही लोक सोर्सिंगला बाहेर पडायचो ना, तर लोक आम्हाला बघून आतमध्ये चालले जायचे. कारण गंमत अशी झाली होती की आम्ही जायचो लँग्वेज बॅरियर, आणि आम्ही काहीतरी मागायचो जे आम्हाला सेटसाठी लागतंय. बरोबर. आता त्यांना त्याच्याशी हे नाही आहे, घेणं देणं नाही आहे. बरोबर. ते आपण असं बघतो नाही आमको ये बी चाहिए, आपल्याला हे छान वाटतंय, आम्हाला तर ते नो फोटो. पण मला पाहिजे होते ना की भाऊ मला ह्या सेटवर लागणार आहे, मी घेऊ की नाही घेऊ. बरोबर. तर त्याच्यामध्ये मग असं नंतर व्हायला लागलं की लोक आम्हाला बघायचे, अरे लोक येतात ते आतमध्ये जाऊन घ्यायचे, त्यांचे शटर डाऊन करून घ्यायचे. अरे आम्ही काही हे नाही करत आहे. बट तो एक किस्सा असा लक्षात राहिला की आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपल्याला एक लोकल माणूस पाहिजे सोबत. एकदमच तुम्ही सोडू नाही शकत की हा चला जा तुम्ही इथे जाऊन काम करून घ्या, ते करून घ्या. सो मिझोरमच्या आठवणी अशा वेगळ्याच आहे की आपण त्याच्यामध्ये एक लँग्वेज झालं, मग जेवायचे वेगळे किस्से असतात की तिकडचे फूड त्यांचं वेगळं असतं, त्यांचा वर्किंग टाइम वेगळा असतो. सो आपल्याला इकडे सवय आपण एकदा शूटला स्टार्ट केलं तर इव्हनिंग पर्यंत आपण शूट करू शकतो. त्यांच्याकडे 4ला काम थांबतं, अंधारच पडतो. तर त्यांना काही लेनदेन नाही आहे, तुम्ही शूट कराल. सो आमचे डायरेक्टर, आमची टीम, आम्ही एक कॉलेजचं हे शूट करत होतो तेव्हा, आणि कॉलेजच्या बाहेर एक जीप उभी राहते, जीपच्या बाहेर खूप मॉब आलेला असतो. तर काहीतरी त्यांचे भाषण असं असतं. तर आमचे ऍक्टर्स रेडी होते सगळे. थोड्या वेळासाठी आम्ही आत गेलो, काहीतरी डिस्कशन केलं, आणि सडनली एडी असा पळत आला, बोलतो सर बाहेर मॉब नाहीये. अरे बापरे, क्या बात कर. आम्ही नाहीये म्हणजे काय असेल, 1-2 जण कमी येईल. नाही सर बाहेर मॉबी नाहीये. आम्ही सगळ्याचे सगळे एकदम बाहेर आलो, फक्त जीप उभी आहे. आमचे जेवढे मुंबईतनं गेलेले लोक आहेत तेवढे दिसतात आहे. लाईट मला लाईट घेऊन उभा आहे, कॅमेरा वगैरे सगळे उभे, बाकी सगळे गेले. त्यांना नाही फरक पडत की मुळात त्यांचं ते प्रोफेशन नाहीये आणि त्या कामासंदर्भात ते असे किस्से लक्षात राहण्यासारखे आहेत. आता थांबायचं नाही,
ही जी झिनी आत्ता कालच रिलीज झालेली फिल्म आहे, तर त्याच्या बाबतीत त्या फिल्ममध्ये खूप मोठे मोठे कलाकार आहेत. भरत जाधव आहे, सिद्धार्थ जाधव आहे, त्याच्यानंतर ओम भूतकर आहे, अजून वेगवेगळे कलाकार आहेत. तर पहिल्या फिल्ममध्ये अशा मोठ्या कलाकारांबरोबर त्यांचे सेट्स तुला करायला मिळाले, काय अनुभव आहे तुझा? हो, मराठीमधली माझी पहिलीच फिल्म आहे. सो अनुभव तर म्हणजे प्रत्येक हे मी जसं बोलत होतो की ही फिल्म माझ्या जवळ म्हणून खूप जवळची म्हणून झाली आहे, कारण सगळे मित्र आहे. शिवराज मित्र, आम्ही ओमकारने लिहिली आहे, तोही त्या सर्कलमधला आहे. बरोबर. तर प्रत्येक गोष्टी रोज रोज नवीन दिवशी एक नवीन काहीतरी गंमत होत होती आमच्या सेटवरती. जसं मला लक्षात एक किस्सा की जसं ॲक्टर्सचं तू म्हणालास आत्ता, तर आशुतोष गोवारेकर सरांचा एक सीन आहे, त्याच्यामध्ये त्यांच्याकडे आपण बॅट दिली आहे. तर गंमत अशी होती की शिवराज मला बोलला की यार अंकुर, काहीतरी आपल्याला यांना काम म्हणजे हे पाहिजे, काहीतरी एक टास्क ॲक्टिव्हिटी पाहिजे, असंच नको आपण हे द्यायला. तर मी सरांकडे गेलो, म्हटलं सर आपण एक छोटंसं, आता बॅटला मोठी ॲक्टिव्हिटी मी काय तुम्हाला देऊ नाही शकत, तर मी काम करतो, मला दोरा देतो, तर तुम्ही तो दोरा जसे आपण बॅटला नाही का आपण करायचो, तो रिअलिस्टिक फील येतो. त्यांना ते आवडलं लगेच, ते हा. सो तो जेव्हा दोरा तुटला पण ना, तरी पण त्यांनी ते कंटिन्यू केलं. इट इज लाईक की हां, आपण काहीतरी ॲक्टर्स आहे म्हणून असं नाही की मी असंच करू, मी का बरं हे करू, मी का ते करू, बट ही डिड इट. आणि ते इतकं छान त्याच्यामध्ये पोर्ट्रे झालंय, ते असं कूल दिसतंय. मग बरेचदा आम्ही एक हे बनवलं होतं या फिल्मसाठी, अख्खं एक पॉटहोल मॅनहोल बनवला होता. तर शिवराजचं असं म्हणणं होतं की आत्ता आपल्याकडे वेळ आहे, आपले ॲक्टर्स आहेत, तर आपण याला वर टॉप अँगलने शूट करू आणि ते लोक खाली बघतात आहे काय, तो उतरेल खाली असं. सो माझं असं होतं की शिवराज, आत्ता आपण जर हे मूव्ह केलं, हे जे आपण डिझाईन केलं खालच्या हिशोबाने डिझाईन केलं, ह्याला आपण जर वर मूव्ह केलं तर थोडंसं फिक्सनेसमध्ये ते स्टिफ तेवढं नाही होणार. तर मला त्या गोष्टीचं आत्ता आहे बोलतो, नाही बघ आपण त्याला, तू काहीतरी आयडिया दे की आपण त्याला असं ठेवू आणि शूट करू शकू. माझं काय नाही म्हणे, माझा टॉप अँगल आहे, भरत सर वगैरे उभे. तर मग मी असं शिवराजकडे बघतो, तो माझ्याकडे बघतो, करून सर आमचा असा प्लॅन झाला की आपण एक ड्रम लावू खालती मोठा, त्याला फुल ब्लॅक पेंट करू आणि तो अख्खाच्या अख्खा पॅच आणून त्या ड्रमच्या वर ठेवू आणि साईडला आपण टेबल्सने त्याला फ्रेमिंग करून लॉक करू. तर त्याला हाईट भेटली एक. तर हे बघितल्यावर ते डीओपीला कनेक्ट झालं, यार इसको मी और ऊपर से शूट करता हूँ, कारण त्याला ते अजून डीप दिसायला लागलं. मग आता माझं हे होतं की भरत सर वगैरे सगळेच आहे, सगळे ॲक्टर्स जाऊन शूट त्याच्यावर जाऊन उभे राहायचे त्यांना. बरोबर. आपलं एक असतं ना भाई, हे एवढं हे लोक उभे राहणार, स्टडी पाहिजे, तर आपण खालनं जे लोखंडाचे बेस जे असतात, ते बेस आपण लोखंडाचे जे टेबल्स असतात, स्पॉट टीम यूज करते, ते टेबल्स पूर्ण फ्रेम केले, त्याच्यावर तो आणला. आणि बाकी सगळी एवढी सपोर्टिव्ह होती की ते आरामात जाऊन. आणि माझ्या बऱ्याच सरांना एकच क्वेश्चन होता, सर काही इश्यू नाही, फाईन आहे, फुल हे करून नाही ओके आहे. सो ते गंमत अशी होत राहते. आणि बरेच वेळा असं आपल्याला भीती वाटते की अरे ॲक्टर आहे, काय बोलतील की अरे हे काय आहे, ह्याला मी हे नाही करणार, मी याला हात नाही लावणार, कारण बरेच प्रॉप्स वेगळ्या प्रॉप शॉपमधनं येतात, कुठे असतात, पण त्यांचं यावेळेस काहीच या फिल्ममध्ये असं कोणाचंच काही नव्हतं. सगळ्यांनी खूप सपोर्ट केला की यार करते. सगळ्यांचं एक होतं की आता थांबायचं नाही. येस. पण म्हणजे तुझी पहिली फिल्म आहे किंवा ॲक्टर आहेत छान, अशी वेगवेगळी कारणं कदाचित असतील, पण तुझं काय म्हणणं ही फिल्म आता थांबायचं नाही, ही फिल्म का बघावी आणि लोकांनी थिएटरला जाण्यापासून अजिबात थांबू नये, आता थांबू नका, तर तुझं काय म्हणणं का बघावी फिल्म? ही स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदाच म्हणजे जो किस्सा आता सांगितला नाही की मी या फिल्मवरती ऑनबोर्ड आलो कसा. सो मी जेव्हा पहिल्यांदा नरेशन ऐकलं होतं तेव्हाच मला फिल्म करायची होती. खूप म्हणजे एक फर्स्ट टच असा झाला होता की यार करते. आणि नंतर मधल्या ड्युरेशनमध्ये माझे ॲड्स वगैरे सुरू होते, तर त्या ड्युरेशन माझा आणि शिवराजचा थोडा टच कमी होता की नाही, तो त्याच्या फिल्म लिहिण्यामध्ये बिझी होता, तो त्याचे वेगळे हे करत होता. आणि सडनली आपण 16 डिसेंबरला ही फिल्म शूटिंग करायला स्टार्ट केलं होतं. आणि 12 डिसेंबरला मला शिवराज फोन करतो, बोलतो ब्रो तू अवेलेबल आहेस का? म्हटलं काय रे काय झालं? बोलतो अरे थोडं फिल्ममध्ये मला तुझी मदत पाहिजे होती. बापरे. म्हटलं पण मी आधीच माझी लाईन अप आहे, मला ॲक्च्युअल सांग काय. म्हणजे मी ना एक काम करतो, मी तुला नरेशन वगैरे पाठवतो, स्टोरी पाठवतो आणि तू मला भेटायला ये. म्हटलं शिवराज कधी आहे? बोलतो 16ला आपल्याला शूट करायचं आहे. बापरे. आणि माझ्याकडे प्रोडक्शन डिझायनर नाही आहे. 4 दिवसात? हो. तुमचं प्रोडक्शन डिझायनर नाही आहे? बोलतो. म्हटलं हां. बोलतो आहे थोडे वेगळे केसेस झाले, तू मला सांग हो लवकर, जर तू रेडी असेल तर मी प्रोड्युसरशी बोलतो आणि मी तुला हे पाठवतो.
सो मी कल्याणवरून जाता जाता स्टोरी सगळी ती ऐकली त्याची. त्यांनी जे काय मला व्हॉइस नोट पाठवले होते, मी आणि शिवराज रात्री 12:30 वाजता बसून डिस्कशन सुरू झालं आमचं स्टोरी नरेशन परत. तो कसं विजन करतोय, मी त्याच्यामध्ये काय इनपुट देऊ शकतो, आम्ही दोघं रात्री त्याच्यात बोललो. 13 तारखेला मी आणि शिवराज पुढचं रेकी करत होतो, स्काउटिंग करत होतो. माझी दुसरी टीम जे 16ला शूट करणार आहे त्याची सोर्सिंग स्टार्ट केली, त्याचे लोकेशन हंटिंग स्टार्ट केलं आणि 15ला आपण ते एक्झिक्यूट करून घेतलं. म्हणजे दिवस कमी होते पण तरी पण जे लुक अँड फील अचीव्ह करायचं होतं ते अचीव्ह झालं. तर थँक्स टू माय टीम, ज्याच्यामध्ये अनूप योगे माझा आर्ट डायरेक्टर आहे, ज्याने हे सगळं एक्झिक्युशनला हेल्प केलं. मयुरी माझी वाईफ ती सेट ड्रेसर आहे याच्यामध्ये, गौतमी सेट ड्रेसर आहे. मग माझे 2 असिस्टंट आहेत सिद्ध आणि नवी, हे त्यांनी पूर्ण शूट हँडल केले. तर त्यांनी एवढ्या कमी वेळामध्ये सगळ्या गोष्टी जोडून ते एक्झिक्यूट केलं. आणि 16 तारखेला कॅमेरा लागल्यानंतर मी आणि शिवराज आम्ही दोघांनी फक्त एक लुक दिला एकमेकांना, आता सुरू झाली फिल्म. सो ती गंमत होते की यार मित्राची फिल्म आहे, सो आपण असं कसं. पण प्रेक्षकांनी का बघावी, आता ही तुमची 2ची पर्सनल स्टोरी झाली, राईट, पण प्रेक्षकांनी का बघावी फिल्म, थिएटरपर्यंत का जावं, कालच रिलीज झाली, तर काय सांगशील? प्रत्येकाला या फिल्ममधनं काही ना काही गोष्टी त्यांना टच होतील अशाच आहेत. जेव्हा तुम्ही ते बघाल तेव्हा ऑफकोर्स तुम्हाला ते क्लिक होईलच. म्हणून मला तरी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी जाऊन एकदा बघावीच. कारण त्या BMC कर्मचाऱ्यांनी कशा प्रकारे 10वी क्रॅक केली आणि आपण आता कसं महत्त्व देत, म्हणजे त्या लोकांना आपण कसं महत्त्व देत नाही, अरे हे तर काय सफाई कामगार आहे, अरे हे तर काय असे, पण तेही ॲज अ ह्युमन तेही कुठेतरी स्टँड होतात. त्यांच्यामुळे आज सगळ्या गोष्टी एक अलाइंड असतात प्रॉपर. आपण ज्या गोष्टी दुर्लक्ष करत जातो, फॉर एक्झाम्पल ओला कचरा सुका कचरा जे या फिल्ममध्ये आहे ते किती इम्पॉर्टंट आहे, त्याच्याने काय 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 आहे म्हणजे फरक पडू शकतो, हे लगेच त्या लोकांना जाणीव पडेल आणि ही एकदम त्यांना टच करून जाईल फिल्म असं मला वाटतं. सो मुळात ह्युमॅनिटीला धरून ही फिल्म असेल आहे म्हणजे, आणि माणसाचं रिलेशन जे आहे एकमेकांचं ते वृद्धिंगत करणारं, ते समृद्ध करणारं रिलेशन आहे असं. समृद्ध होऊया या चॅनलवरती आपण त्याला प्रमोट करूया. सो अपार्ट फ्रॉम द फिल्म ॲक्च्युली डिस्कशन, मुळात प्रोडक्शन डिझाईन, आर्ट डायरेक्शन हे जर नवीन कुठल्या मुलाला जे आता शिकतायत त्यांना जर करायचं असेल प्रोफेशन म्हणून, तुझी इच्छा असेल तर नक्की त्यांनी काय प्रोसेस करावी, त्याचं काही शैक्षणिक अशी काही डिग्री आहे का, काय सांगशील? हो, म्हणजे बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स हे डिस्प्ले डिझायनिंग, इलिस्ट्रेशन, फोटोग्राफी या सगळ्या सेक्शन हे सगळं त्याच्या अंडर येतं. बरोबर. तर डिस्प्ले डिझायनिंग हे हेल्प आउट करतं आपल्याला सेट डिझायनिंगमध्ये. सो असं करता करता त्याचे व्हिज्युअलायझेशन पॉवर, त्यांचं ऑब्झर्वेशन, ते किती गोष्टींना त्या रिदममध्ये यूज करू शकता, कुठली गोष्ट कुठे ॲप बसू शकते ही स्टडी केल्यावर एस्थेटिक व्ह्यू जो आहे त्याचा तो त्याचा डेव्हलप होऊ शकतो. आणि त्याला जे स्किल लागेल, जे सॉफ्टवेअर स्किल्स लागतील ते कुठले लागतात? आज म्हणजे माझी जी टीम आहे ती आता फोटोशॉप झालं, ऑटोकॅड झाले, म्हणजे प्रत्येकच जे इंटेरियर डिझायनर किंवा आर्किटेक्चर यूज करतात त्या झोनमधले हेही स्केचिंग पासून, जेव्हा मी रफ स्केच करतो तेव्हा माझ्या डिझायनर आहे तो बसून त्याला 3D मध्ये कसं कन्वर्ट करतो, मग त्या वॉलचं डिस्टन्स कसं पाहिजे, लाईट कशी यायला पाहिजे, या प्रत्येक गोष्टीचं. आणि मी तर हेच म्हणेल की अभ्यास करून लगेच हे येणार नाही, तुम्हाला ऑन फील्ड याच्यासाठी काम करावं लागेल. सो जेव्हा तुम्ही ऑन फील्ड काम करता तेव्हा बऱ्याचशा गोष्टी ज्या तुम्हाला माहित नाही त्या कळतात. आता माझा एक असा एक हे होता मध्यंतरी, आपण एक सेट एक्झिक्यूट केला होता, त्याच्यामध्ये आपल्याला काय म्हणू शकतो, जयपूर आणि काश्मीर साईडचा एक जो आपला हाऊस बोट असतो तो डिझाईन आपण केला होता पूर्ण. सो त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की आपण विंडोजला त्यांच्या हाफ हे केलेल्या असतात, जाळ्या लागलेल्या असतात, पण त्यांचा तो कपडा वेगळा असतो. तो आपल्या इकडे जे पडदे आपण जे नॉर्मल असतो तसे तो वेगळा कपडा असतो, त्याच्यामध्ये पूर्ण ती जरदोशी टाईप वर्क आणि हे ते असतं. तर जेव्हा आपण कोणा असिस्टंटला सांगतो की अरे आपने को हे चाहिए, तर त्याला तेवढं नॉलेज पाहिजे की या झोनमध्ये कसे हे यूज करतात फॅब्रिक. नाही तर काही जण असं तर अरे पडदाही तो मंगा आहे, तर ते काही पडदे घेऊन येतील आणि आपला तो टाइम वेस्ट होणार आहे. अशा खूप गोष्टी ज्या बारकाईने आपल्याला अनुभवानेच माझ्या मते ऑनसेट करूनच मिळू शकतो. सो जेव्हा मी स्टार्टिंग केली होती, माझं स्टार्टिंग लाईक आफ्टर कॉलेज फर्स्ट मी इन झालो होतो क्राईम पेट्रोलमध्ये, म्हणजे एक सिरियल. सो त्याच्यामध्ये आर्ट डायरेक्टर त्यांचे वेगळे होते आणि मी ॲज अ स्केच आर्टिस्ट तिकडे जॉईन होतो की हां स्केच वगैरे करायचं आहे.
पण आपण कसं कॉलेज आणि नाटकामध्ये छोट्या छोट्या गोष्टी ट्राय करत असतो, तर त्याचं एक माझ्या ह्याच्यामध्ये होतं. तर तेव्हा डिस्कशनमध्ये एक निघालं होतं की त्यांना ना एक गाडी जाळायची होती, कार ॲम्बेसेडर कार आहे ती जाळायची होती, बट त्यांना ना लिनियरमध्ये जाळायची होती, लाईन दिसायला पाहिजे. तर जे ॲडिटर वगैरे होते त्यांचं म्हणणं होतं की पुरा जलेगा एक साथ. आणि आपण तेव्हा मस्तीमध्ये आपण एकदम न्यूली जॉईन, आपल्याला काय येतं, तर आपलं म्हणणं होतं की सर हो सकता है इसका ये ट्राय करेंगे तो. पण त्यांनी लगेच ते मला हो कर असं नाही. सो तो दिवस माझ्याकडे होता की यार आपण जर या फील्डमध्ये आलो तर असं पण होणार आहे, सगळे आपल्याला ॲग्री नाही करणार. पण जेव्हा मी ती गोष्ट एक्झिक्यूट करायला घेतली आणि तेव्हा ती शॉर्ट झाली, तेव्हा सगळे जे आपल्याला मागे ओढत असतात ते तुरंत अरे क्या बात आहे क्या केलं. आणि त्या दिवशी मग आपल्याला एक एपिसोड भेटतो की काम करू, आगलावाला एपिसोड आपण आर्ट डायरेक्शन करलो. तर तेव्हा मग अजून भारी वाटतं, अरे आता आपल्या अंडर लोक काम करणार आहे. आता जेव्हा मला हे असतं ते माझ्या खालती माझे असिस्टंट असतात, पण जेव्हा मी एका सेट ड्रेसरला बोलतो तुझ्याकडे एक असिस्टंट आहे, तर त्यांना अजून भारी वाटतं. आता मी त्या पावरला त्या याच्यामध्ये आले की माझ्या अंडर पण लोक येतात काम करायला. तर ती गंमत अशी होती की ती गाडी एका पूर्ण जंगल फॉरेस्ट एरियामध्ये तिकडे जळते, पण त्यांना शॉट असा घ्यायचा होता की अशी आग लागत गेली पूर्ण त्याचा एक काउंटर रेडी झाला आणि मग ते शूट झालंय. सो क्रिएटिव्ह वगैरे सगळे माझ्यासोबत होते, ते बोलले की आपण असा प्लॅन करतोय, तू जे आता हो बोलला ते होईल का. सो सगळे आपल्याकडे बघताय, अरे होईल ना. मी बोललो होईल. सो मी थम्सअपच्या बॉटलला ते सोल्युशन टाकलं, त्याला फक्त एक होल केला, त्या होलनी त्या गाडीच्या कॉर्नरवरती ते पूर्ण सोल्युशन फिरवलं आणि 3 कॅमेरा रोल होते. तर माझं असं होतं, जर कुठे फकअप झालं, जर कुठे आपण फसलो तर आपल्याला सगळेच बोंबलतील, कारण की हे आहे. आणि शूट जर चांगला आहे तर नो डाऊट. आणि कॅमेरा रोल बोलेपर्यंत मी दागदुक होतं. कॅमेरा रोल झाला, त्यांनी तिकडे फायर लावली आणि त्याच क्षणाला ते असं बरोबर एका सिक्वेन्स मध्ये ते मिळालं आणि ते 3 कॅमेऱ्यामध्ये रोल झालं. ते बघताना एवढं हे वाटलं. आणि त्या टाइमला तुम्हाला ते सोनी चॅनल हेड आहेत, सोनीमध्ये जे तो शो चालवतात, शुभू तेव्हा ते शो हे बघत होते रन करत, त्यांना ते भारी वाटलं, यार हे बंदे ते बच्चे नाही कर दिया, हे बच्चे नाही, ते असं झालं. आणि ती गोष्ट मला आता लक्षात आहे की आपण एवढं सगळं जे आपले एक्सपिरियन्स असतात ते गोळा करतो आणि ते कधीतरी असे सेटवर. नवीन लोकांनी पण हे लक्षात ठेवलं पाहिजे मला की अनुभव जो असतो तो प्रत्येक क्षेत्रात ऑब्झर्वेशन मधून येत असतो. आणि जर क्षेत्रात या क्षेत्रात जर काम करायचं असेल तर चारी म्हणजे सगळे जे आपले कान नाक डोळे जे सगळे ते सगळं जागृत ठेवून त्यांनी ऑब्झर्व केलं पाहिजे. आणि मग ते ऍक्च्युअल तुम्हाला जेव्हा रिक्वायरमेंट असेल तेव्हा ते इम्प्लिमेंट करून त्याचा अनुभव घेतला पाहिजे. राईट. म्हणजे माझं असं म्हणणं असतं की आपल्याला तर रोजच्या दिवसांमध्येच या सगळ्या गोष्टी कळत राहतात. आपण बघत असतो. जसं खूपदा लोक म्हणतात मला म्हणजे आम्ही जेव्हा वर्कशॉप वगैरे घेतो तेव्हा असं म्हणतात की एखाद प्रॉप किती लोकांना बोलतो, किती बोलका असतो, किंवा तो कितपत काय म्हणू शकतो तुमच्या जवळचा असतो, हा घरातल्या गोष्टी सुद्धा तशा मॅच होत राहतात. त्याचा एक बाळा असतो, तर बाळाचा एक पाळणा, मग तो पाळणा कन्वर्ट होतो एका छोट्याशा चेअर मध्ये. आता ती चेअर असते ज्याच्यामध्ये त्याला ते बाऊल वगैरे असतो, राईट. त्यानंतर ते परत थोडंसं होतं ती मोठी चेअर होते ज्याच्यामध्ये तो छोटासा आपलं ड्रॉइंग वॉइंग करत असेल. नंतर तो थोडा अजून मोठा होतो तर त्याची स्टडी टेबलची चेअर होते. ऑब्झर्वेशन मध्ये हे चेंज होत राहते. गोष्ट एकच आहे पण ते प्रत्येक जीवनाशी प्रत्येक कॅरेक्टरशी त्याचे जोडून असतं. तर ती जे सोफ्याची त्याची घरची चेअर आहे तीच ऑफिसमध्ये जाऊन एक ऑफिस चेअर मध्ये कन्वर्ट होते. तो त्याच्यामध्ये रिलॅक्स फील करतो की दिस इज समथिंग फॉर मी. म्हणजे ते त्याला एक कनेक्ट होत राहतं. ते जेव्हा तू लगेच टोन डाऊन करशील, त्याचं एक एज कव्हरअप झालं, 60s वगैरे 50s वगैरे त्यांनी क्रॉस केलं, त्यानंतर ती एक रोलिंग चेअर कन्वर्ट होते. सो आहे फक्त एक छोटीशी गोष्ट, पण ते कसं आपण ऑब्झर्व करतो त्याला आपण बघतो कसं आहे, त्याला आपण डिटेलिंग आणून आपण बोलू शकतो. आपलं व्हिज्युअलायझिंग कसं असू शकतं. जेव्हा मला त्या कॅरेक्टरमध्ये हा कॅरेक्टर असा, त्या स्टोरीमध्ये हा कॅरेक्टर असा आहे हे दाखवायचे असतं, तर मी त्याच्या कितपत गोष्टी दाखवेल की तू तुझ्या नियर बाय जातील. बरोबर. थोडक्यात रिअलिस्टिक फील देण्याचं तुम्ही काम करताय. राईट. त्यामुळे ओव्हरऑलच नाविन्यपूर्ण त्या ओव्हरऑल सेटला रिअलिस्टिक कसं फील देता येईल आणि ते समोरच्या ऑडियन्सला आपलंसं लोकेशन कसं वाटेल याचा एक तुम्ही सगळेच प्रोडक्शन डिझायनर आर्ट डायरेक्टर खूप मेहनतीने तुम्ही काम करत असता. आणि ओव्हरऑल या फील्डबद्दल आता थांबायचं नाही, या फिल्मच्या ओव्हरऑल सगळ्या तुझ्या प्रोसेसबद्दल, त्यातल्या वेगवेगळ्या किस्स्यांबद्दल तू आज आम्हाला सगळ्यांना जाम इंटरेस्टिंग माहिती दिलीस. ओव्हरऑल डिस्कशन खूप इंटरेस्टिंग होतं. तर आमच्या या यूट्यूब चॅनलच्या
समृद्ध हो या सेगमेंटमध्ये तू आलास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. Thank you, thank खूप you. मजा आली. जेणेकरून अनऑफिशियली म्हणा ऑफिशियली म्हणा आपल्याला बोलता आलं ह्या विषयावरती. Yes. आणि जे आपले नवीन प्रेक्षक आहेत आपण खूप वेगवेगळ्या विषयांवरती पॉडकास्ट करतोय समृद्ध हो या सेगमेंटमध्ये बिग क्लायमॅक्स या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्हीसुद्धा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच वेगवेगळे विषय घेऊन आम्ही तुमच्यासमोर येत आहोत. त्यामुळे बघायला अजिबात विसरू नका बिग क्लायमॅक्स यूट्यूब चॅनल. थँक्यू.